हे केवळ राजकारण आहे आणि मोदीजींच्या विरोधामध्ये त्यांना बदनाम करण्यासाठी हे सगळं जे काही सुरू आहे त्यांच्या हातामध्ये काही नाही आहे. मोदीजींच्या पाठीमागे 140 कोटी जनता आहे. म्हणून तर पश्चिम बंगालमध्ये, आसाममध्ये जो काही विजय मिळालेला आहे हे याचं जे काही परिणाम स्वरूप दिसतं आहे. आणि म्हणून मी देखील महाराष्ट्रातल्या नागरिकांना आणि सर्वांना आवाहन करतो की आपण याची पेट्रोल डिझेल जे काही त्याची कमीत कमी त्याचा वापर कसा होईल, नियोजन कसं होईल या दृष्टीने आपण पाहिलं पाहिजे. हे देशहितासाठी, राष्ट्रहितासाठी आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांनी आदेश केले की आता विमानं देखील आता वापरता येणार नाही. ज्या माध्यमातून इंधनाचा वापर कमी करून इंधनाची बचत करता येईल त्या माध्यमातून आपण ती केली पाहिजे. सर, अमोल कोल्हे असं म्हणतायत की अबकी बार तोंड दाबून मुख्यांचा मार, अशा प्रकारे विरोधक जे आहेत. नाही, आता विरोधक जेव्हा टीका करतात, आज विरोधकांनी देशातल्या अनेक पक्ष आहेत ज्यांनी जेव्हा मोदीजींवर विरोध केला तेव्हा 140 कोटी जनता मोदीजींच्या सोबत आली आणि मोदीजींना त्यांनी साथ दिली. आणि आज काँग्रेसची काय परिस्थिती आहे देशामध्ये? किती वेळा टीका करतात, देशात पण करतात, बाहेर पण जाऊन राहुल गांधी टीका करतात आणि त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागतो. जनता जी आहे ती सुज्ञ आहे, ये पब्लिक है, सब जानती है. आणि म्हणून विरोधकांनी याच्यामध्ये राजकारण करू नये. या आव्हानाला देशहितासाठी स्वीकारलं पाहिजे. आह्वान को साथ देते हुए आपने इलेक्ट्रिक गाड़ी आज से शुरू की. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने एक नहीं 2 बार 3 बार अपील किया है कि डीजल पेट्रोल ये जो इसका इस्तेमाल जितने कम कर सकते उतने कीजिए. और इसलिए उनके आह्वान जो है वो देश हित में है, राष्ट्र हित में है और उनका उसमें वैयक्तिक कोई का स्वार्थ नहीं है. ये जो युद्धजन्य परिस्थिति है, युद्ध हुआ है, वो हमारे देश में नहीं हुआ है, लेकिन उसके परिणाम अन्य देशों को भी भुगतने पड़ते हैं. इसलिए भविष्य में आने वाले काल में कोई भी दिक्कत हमारे देशवासियों को ना हो, इसलिए उन्होंने ये निर्णय लिया है. कोविड में भी उन्होंने ऐसी अपील जनता से की हुई थी और उसी वजह से कोविड में भी हमारा भारत जो देश है वो सुरक्षित रहा. और इसलिए ये जो अपील उन्होंने की है, ये अपील को मान्य करना चाहिए, स्वीकारना चाहिए. और इसलिए मैं खुद भी एक ईवीएम